जय बजरंग चौधरी पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं होतं अर्थातच चौधरी पाडा या टीमला। आणि ज्या प्रकारे म्हटलं जाते ना की क्षेत्र कोणते असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुमच्या समोर आयुष्याला पर्याय नाही आणि चांगले प्रयत्न जर असले तर यशाला देखील पर्याय नाही। यश मिळवायचे असेल तर तुम्हाला मात्र प्रामाणिकपणाने कष्ट करावे लागतील। आणि कुठेतरी एक पहिलं एक स्थिरपेज डाव पेज आखण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शिवांश स्पोर्ट्स बामणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। नितीन गोरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। अनसाइडला बॉल मात्र ऑन केलाय टर्न केलाय, तोपर्यंत जवळपास शॉट मिडनला तेवढं चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं। एक फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल, त्या सिंगल धावेने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल। फक्त आणि फक्त 7 त्या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचला जातोय। अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला जर आपण बघितलं तर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत त्या मॅचचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं। अगदी कमी कालावधीमध्ये अतिशय तेवढं एक देखणं एक चांगलं सुंदर आयोजन सुभाष 11 खानिवली संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालं। आणि आमदार चषक 2022 चं पहिलं पर्व आणि संपूर्ण सुभाष 11 खानिवली जो संघ आहे त्या संघाने मात्र अथक मेहनत घेतली। तर मेहनतीतून एक सर्वगुण संपन्नता प्रभावित करणारी अशी ही स्पर्धा आज मात्र सातत्याने समारोप घेण्याच्या तयारीमध्ये आपण आज दुपारच्या सत्रामध्ये जाऊन पोहोचलेले आहोत। अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या एक चहू बाजूला देखील अतिशय चांगल्या प्रकारे देखील गोलाकार आकृतीप्रमाणे मैदान सजवलेलं आहे। आकृतीपेक्षा तुमची कृती ही क्रिकेटच्या पटलावर महत्वाची आहे। आणि याच्या नंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन संघांमध्ये। दोन्ही संघावर रेडी राहायचं आहे आपल्या टॉस बॉक्स मध्ये सचिन 11 बिनार आणि जय हनुमान काटी बी। तर महेश बंद्रे आपणास विनंती असेल की आपण या आपल्या व्यासपीठावर यायचं आहे, आयोजकांची विनंती आहे। त्याच दरम्यान देखील अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण दिवसभर आज ग्रेट मॅन एक पंचांची अगदी एक तंतोतंत एक काटेकोरपणाने आणि प्रत्येक बॉलवर मात्र एक फोकस केला जातोय आणि अगदी एक गुड डिसिजन आमच्यापर्यंत मात्र आमच्या गुणलेखकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याने सलग आजचा दिवस जर आपण बघितला तर सलग लक्ष्मण हाडल सर त्यानंतर उदय जाधव सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये अतिशय एक तीक्ष्ण नजर प्रत्येक बॉलवर मात्र प्रतिम त्या ठिकाणी व्हेरी गुड डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ज्याने सलग 3 दिवस ज्याने पंचांची भूमिका पार पाडली, कुठली एक स्पर्धा असू दे आणि त्या स्पर्धे मात्र पंचांची भूमिका ही अगदी योग्य असते आणि पंचांची भूमिका सलग 3 दिवस आपल्यामध्ये सातत्याने कंटिन्यू ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे मुलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला हातभार लावला। सन्माननीय महेश अजी बंद्रे यांचं स्वागत सत्कार आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावर आपण करणार आहोत। सन्माननीय अजय अजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शिवहस्ते आपण सन्माननीय महेश बंद्रे यांचं स्वागत सत्कार आणि सन्मान आपल्या या व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सर आकाश जो षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय, तर डिलिव्हरी पाहायला मिळेल। तिसऱ्या क्रमांकाचा हा बॉल मात्र ऑन केलाय ऑन साइडला मात्र स्लॉंग ऑन रिझर्व मध्ये नितीन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे। फील्ड केले अतिशय चांगल्या प्रकारे बॉल कॅरी केला, फॉरवर्ड केलं फक्त आणि फक्त सिंगल मिळेल। सिंगल धाब्याने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धाबा लागल्या जात आहेत। दरम्यान 8 धाबा फक्त आणि सिंगल धाब्याने स्कोर कार्ड मात्र पुढे घेऊन जाण्याचं काम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। जय बजरंग चौधरी पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। ज्या प्रकारे म्हटलं होतं जो ही नहीं मिलते राही को मंजिल एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है, जाकर चिड़िया से पूछो कि आपने आसियाना कैसा बना, या बोलते टिमका टिमका उठाना पड़ता है। एका धावेने संघर्षाची एक प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय। चौधरी पाडा संघ एक नवोदित संघ आहे, नव्याने संघ इंटर झाला या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत। आज पहिली मॅच त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी एक संघर्षाची प्रेरणा इथे मात्र संपूर्ण आपल्याला पसरवायला लागेल आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी थोडासा बॅटिंग मध्ये स्लॉ आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत। तर शिवांश स्पोर्ट्स बामणे हा संघ देखील जर आपण बघितलं तर शहापूर विभागातील हा संघ दरम्यान आपल्या भिवंडी नगरीमध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। तत्पूर्वी फक्त 8-9 धाबा लागलेला आहे।
5 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा लागलेला आहे. षटक क्रमांक दुसरं जवळपास अंत एंड होण्याच्या तयारीमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका जर या ठिकाणी ग्लान्स होतोय तर एक चांगल्या स्थितीमध्ये धावफलक देखील एक चांगलं व्यवस्थित स्थितीमध्ये मात्र जाऊन पोहोचेल. आणि कठीण परिस्थितीमधून जर तुम्हाला सामोर जायचं असेल तर मात्र कुठेतरी कशाच्या तरी तुलनेत मात्र तुम्हाला सोपं करावं लागेल. अगदी एक चांगला बॅटर्सचा वापर देखील करावा लागेल. इंटू द गॅप देखील त्या ठिकाणी शोधलाय. कैलासवासी गुरुनाथ भाऊ मोरे स्टँडला मात्र सलामी देणारा हा धडकी भरणारा हा षटकार. की तिसऱ्या षटकाला आरंभ केला जातोय. त्या तिसऱ्या षटकामध्ये मात्र किती धावांपर्यंत मजल मारेल एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगले एक फायटिंग स्कोर मात्र एक टीमची टोटल मात्र स्कोर कार्डवर लागेल का आणि त्यासाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रयत्नार्थी आणि प्रयत्न करताना दोन्ही संघाच्या बाजूने अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत सलग साकारली शिवांश स्पोर्ट्स बामणे या टीमनं. आणि त्याला मात्र एक साजिश खेळी करताना थोडासा स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. चौधरी पाडा या संघाच्या बाजूने ऑन साइडला तर आपण बघितलं तर निश्चितच एका तिसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झाला आणि जवळपास उजव्या स्टिकच्या बाहेर बॉल देखील त्या ठिकाणी हाताळला जातोय आणि अगदी आउट ऑफ द क्रीज जवळपास उजव्या स्टिकच्या बाहेर बॉल फलंदाजापासून थोडासा दुर्बल पडलेला बॉल हाताळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि अगदी गुड डिसिजन नो बॉलचा इशारा मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील बॉल देखील फ्रीट असेल. फ्रीट बॉल केल्यासाठी मात्र ऑन स्ट्राईक वर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चाबल देखील फुल टॉस डिलिव्हरी फिरकावून दिले स्ट्राईक केलंय. बॉल देखील निघून चालय. आउटस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळेल. मॅग्निफिसंट षटकार. वापिस धावा लागला जाते डेट ओव्हर मध्ये मात्र आम्हाला धावा जमा करायच्या आहेत. आमच्या ज्या गावासाठी आमच्या स्वप्नांसाठी मात्र आम्ही आज या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालोय आणि त्याच अनुमानाने आज मात्र समुद्री पाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळते. डेट ओव्हर मध्ये धावांची गती वाढवायची आहे. 2 ओव्हर्स मध्ये धावा कमी आल्या 15 फक्त आणि फक्त. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला आरंभ केलाय. थोडीशी चुकी करतोय आणि महागडा साबित आतापर्यंत ठरताना सचिन ला बरबातोय. तो गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅक वर मित्र सज्ज झाला. पहिलाच बॉल तर नो बॉल दर्शवला. त्यानंतर मात्र षटकाला त्यानंतर 2 धावा आल्या. अशा प्रकारे दोन्ही चेंडूचे खेळ झाले. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या. उर्वरित 4 बॉल मध्ये कुठपर्यंत समाचार घेईल. चादर मध्ये फुल टॉस डिलिव्हरी जस्ट ऑन साइडला देखील त्याने लॉक केला. बॉल लॉक डेट रॉकेट शॉट बॉल निघून चालला. 6 धावांसाठी षटकार. तर जर आपण बघितलं तर षटकार 2 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि अडचणीमध्ये एक सगळ्यात मोठा आधार म्हणजे फलंदाज आपण पाहतोय भरतला आपण पाहतोय. एक जरा निकी माऊस भरत मोरे आपल्यास विनंती असेल की आपण आपण या आकाश मोरे जो आपला निकी माऊस टॉम जेरी आपल्यास विनंती असेल की आपण या आपल्या वापी डाईज समोर आपण यायचं आहे. आज मात्र स्पेशल दिवस सुपर संडे आणि रविवार आज शुभ रविवार आणि आज मेगा फायनल अंतिम दिवस 100 दिवस आपल्याला पाहायला मिळेल.
ठीक आहे माऊस देखील इंच्या बेंडाचा नमुना मात्र दाखवताना आपल्याला संपूर्ण मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये त्यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सचिन 11 भिनार संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की चला आपण या लवकर त्यानंतर जर्मन काठी बी संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण लगेच आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं आहे पुढील मॅच आपल्याला दोन संघांमध्ये पाहायला मिळेल आणि सलग सचिन 11 भिनार संघ देखील एक संपूर्ण सीझन मध्ये स्ट्रगल करतोय की वन टाइम एक जवळपास मला वाटतं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्या नावावर आलं होतं त्यानंतर आज देखील एक नवीन स्वप्न नवीन ध्येय घेऊन नवीन संकल्पना नवीन विचाराची प्रेरणा घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारताना आणि आपल्याकडे असलेली जे एक ऍक्टिव्हिटी ती मात्र सादर करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये दरम्यान बॉल जर आपण बघितलं तर जबरदस्त लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय ट्रॅव्हलिंग शॉट चमकार बॉल असेल लास्ट डिलिव्हरी आणि जवळपास शेवटच्या षटकात दिली की शेवटचा बॉल असेल तर 34 धावा चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालं या देखील बॉल उडवला बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच ड्रॉप थेल सोडलाय आणि आज त्या दरम्यान देखील बॉल बघितला पण तर जबरदस्त सीमा रेषा त्या ठिकाणी क्रॉस केली आणि सरळ सीमा रेषा आपल्याकडे बॉल निघून गेला 38 च्या आकड्यावर मात्र या चौकाराच्या जोरावर जाऊन पोहोचला जय बजरंग समुद्रीपाडा संघ आणि 38 धावा 39 धावांचं लक्ष सेम बॅटल आपल्याला पाहायला मिळालं मागच्या मॅच मध्ये देखील 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते देखील देशबाजी अनगाव टीमनं या मॅच मध्ये देखील सेम इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं 18 बॉल मध्ये 39 धावा मात्र टिफूट त्याने सेसिंग कशा प्रकारे त्या ठिकाणी 40 तर दिले मात्र 40 ला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल तर चला पुढील दोन संघांना आवाज येतो की आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये सचिन 11 भिनार जर्मन काठी बी तर आपल्या संयुक्त अधिवेशन क्रीडा मंडळ भिवंडी यांचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी घाटाल यांना विनंती असेल की आपल्या टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत आपलं देखील सहर्ष स्वागत आहे त्या टॉस बॉक्स मध्ये आणि आपल्या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल दरम्यान या ठिकाणी केला जातो एका बाजूला आपण जहनुमान काठी बी संघ तर एका बाजूला आपण पाहणार आहोत सचिन 11 भिनार या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा दरम्यान कौल देखील या ठिकाणी केला जातोय मान्यवरांचे खूप खूप आभार विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर जायचं आहे सचिन 11 भिनार संघाच्या बाजून टॉस लागलेला आहे आणि संदीप काय निर्णय असेल बॅटिंग घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आज शेवटचा दिवस आहे अध्यक्षांचा संघ आहे बॅटिंग करण्याचा मानस धाडशी निर्णय मात्र घेतलेला आहे 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल 30+ आणि 30 पेक्षा अधिक धावा जमा करण्यासाठी जर आपण बघितलं तर संजय घाटाल देखील थोडंसं कुठे स्ट्रगल करतोय प्रॅक्टिसचा अभाव काल देखील आम्ही एकत्र होतो त्यावेळी देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचली त्यानंतर मात्र यशवंत देखील थोडासा कुठे टचला आहे त्याच्या व्यतिरिक्त असे कुठले फलंदाज आहेत की 30 पेक्षा अधिक धावा हे जमा करतील मुकेश आहे मनोज आहे मी स्वतः आहे मुकेश मनोज आणि संदीप या 3 प्रमुख फलंदाजांवर देखील उर्वरित चांगली जबाबदारी मात्र घेण्याचा त्या ठिकाणी मानस दाखवलाय कॅप्टन संदीपनं त्यानंतर देखील आयोजन नियोजन देखील अतिशय चांगलं आहे अगदी कमी कालावधीमध्ये अशा प्रकारचं आयोजन करणं तेवढं सोपं नसतं आणि आयोजकांविषयी आपलं काय मत असेल आम्हाला संधी खेळायला दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि अशी स्पर्धा दरवर्षी द्यावी खेळवावी ही त्यांना खूप खुश शुभेच्छा तर तुझ्या संघाला देखील खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर जर्मन काठी संघ जर आपण बघितला तर जवळपास कुडूस वाडा या विभागातून आपण ज्यावेळी आपल्या भिवंडी नगरीमध्ये येत आहे इथे आल्यानंतर देखील आमदार चषकाचं आयोजन आहे आमदार चषक सन 2022 पहिलं पर्व आहे आल्यानंतर एकंदरीत कसं वाटलं खूप छान वाटलं आणि एकंदरीत जर का टॉस तुमच्या बाजून लागला असता काय निर्णय घेतला असता आम्ही फिल्डिंगच घेतली असते फिल्डिंग मनासारखं झालेलं आहे की बऱ्याचशा संपूर्ण सीझन मध्ये जर आपण बघितलं तर जवळपास तुमचा संघ देखील बराचसा स्ट्रगल करतोय की आज देखील
अपेक्षा असेल का की जवळपास क्वालिफाय होण्याच्या मार्गावर आणि अशी कुठली आज संपूर्ण टीमला एक तुम्ही देखील एक खूपच अनुभव आहे त्या अनुभव आता काय शेअर कराल की तुमच्या टीमला आम्ही प्रयत्न करू आमचा खेळ दाखवण्याचा. सर अगदी बरोबर आणि तुमच्या संघाला देखील खूप खूप शुभेच्छा आणि टॉस लागलेला आहे सचिन 11 भिनार या संघाच्या बाजूने प्रथमतः बॅटिंग घेण्याचा धाडशी निर्णय त्यासाठी मात्र फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे जेनुमन काटी बी या टीमला आणि जाऊया लगेच आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर सलग जर आपण बघितलं तर सेकंड इनिंगला देखील इथे सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पारिवली गावचे सन्माननीय दत्तात्रेय भुईर आपणास विनंती असेल की आपण या आपल्या व्यापारी डायचं बरोबर यायचं आहे. आजचा दिवस जर आपण बघितला तर आज अंतिम दिवस शेवटचा दिवस सुभाष 11 खाली आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खद्दार चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये पहिल्या गटाचा जर विचार आपण जर गेला त्यामध्ये 10 संघ ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गावदेवी लोपे ए संघ, जय मल्हार पच्छापूर, जय मल्हार खातिवली, श्री गणेश दाबाड संघ, एकमेव जय शिवाजी अणगाव संघ या ठिकाणी मात्र पुढे इंटर झालाय. अगदी प्राइज पात्र आणि मॅच अंतिम टॉप 4 मध्ये जाण्यासाठी खेळण्याची मॅच क्वालिफाय होण्याची मॅच साठी मात्र पात्र ठरलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला. तर त्यामध्ये दुसऱ्या गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एकंदर 10 संघ आहेत. 10 संघांमधून मात्र कुठला संघ आज इंटर होतोय आणि त्यासाठी मात्र तेवढा प्रयत्न देखील आपल्याला प्रयत्नवादी भविष्य काल उज्ज्वल येणारा जो काल आहे तो देखील तुम्हाला घडवावा लागेल. आणि जो प्रयत्न पहिल्याच बॉलवर बॅकफुट पंच केलाय जवळपास डीप कव्हर पॉइंटच्या वरून बॉल देखील जवळपास आपण जर बघितला तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सरळ एका टप्प्याने ग्लान्स झालाय. ओव्हर द लाईन चौकार. कुठेतरी जर आपण बघितलं तर जवळपास आस्किंग जे रन रेट जे आहे 13च्या सरासरी मात्र धावा जमा करायच्या असताना 13च्या एव्हरेजने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवांश स्पोर्ट्स बामणे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर मात्र त्या ठिकाणी घणाघाती सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एक उजव्या स्टिकच्या बाहेर जर आपण बघितलं डावी स्टिक सोडली पंच मात्र आमच्याकडे बोलता येतो. वाईट बॉलचा संदेश आमच्या गुणलेखकापर्यंत पोहोचवलाय आणि एक धाव मात्र एक्सेस मिळेल. त्या एक्सेस धावेने स्कोर कार्डवर मध्ये ऍड धाव केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 5च्या आकड्यावर जाऊन पोहोचला जातोय. 1 बॉम्ब्स असा इशारा देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. कारण एक्स्ट्रा बॉम्ब्स अनपेक्षित प्रमाणे अधिक उचली घेणारा बॉल मात्र त्या दरम्यान हाताळलाय आणि त्यानंतर मात्र पंचांनी देखील वॉर्न केले. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर पहिल्या बॉलवर चौकाराला थोडं स्पीडअप करा. जेव्हा चौधरीपाडा संघ प्लीज विनंती असेल कारण आपल्याकडे खूपच वेळ कमी आहे. कारण अगदी आपल्याला एक 2 सेमीफायनल मॅचेस देखील खेळवायचे आहेत. त्यानंतर मात्र ग्रँड फायनल देखील आपल्याकडे अजून एक खेळवायचे आहे. त्याच मात्र कुठे थोडासा एक त्या दरम्यान जर आपण बघितलं तर काही चांगला जास्त अगदी की डोळ्यांचं पारडं फेडणारा हा फटका मैदानाचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय की जबरदस्त शॉट लॉंग ऑफला एक टप्पा ग्लान्स झाला होता. तिथनं मात्र बॉल जर आपण बघितला तर एक जवळपास मैदानाला फेर फटका मारत बॉल सरळ निघून गेलाय कार्पेटच्या 6 आणि 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. वा सर 9 धावा लागल्या जाते त्या चौकार सलग जर आतापर्यंत आपण बघितले तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच इनफिल्डच्या झोन मध्ये एक स्ट्रॉंग झोन आणि काही चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज नितीन आणि आकाश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तर मी आपल्याला पाहायला मिळते. धाव लगेच बॉल उडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाला मात्र दर्शक बनावं लागेल. हा बॉल मात्र चला आकाशाला गवसणी घातली आणि गगनभेदी षटकार.
किंवा आणि त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय दत्तात्रय भोईर यांचं देखील आपण लगेच स्वागत सत्कार आणि सन्मान जे आपल्या व्यासपीठावर आपण करणार आहोत. सन्माननीय नितीन काटसकर आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपण आपल्या व्यासपीठावर आपण करायचा आहे. आणि त्या दरम्यान जर आपण बघितलं तर नुकतंच ज्या मान्यवरचा शुभारंभ झालेला आहे आपल्यामध्ये दत्तात्रय भोईर यांचं देखील स्वागत सत्कार आणि सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करतोय. आदरणीय नितीन जी काटसकर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करायचा आहे. आणि त्याचबरोबर देखील पहिला पॉवर पेच षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड स्पेलला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आणि एक चांगले बिग फाईट मात्र 39 धावा एक चांगले एक स्कोर मात्र लागलेला आहे. फायटिंग स्कोर कार्ड ज्यावेळी आपल्याकडे लागला जातो त्यावेळी मात्र कुठेतरी एक आपल्याकडे एक जमेची बाजू असते आणि त्याच अनुषंगाने जर कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी देखील करणं देखील तेवढं अनिवार्य असतं. मात्र गोलंदाजी जर थोडीशी जर फेल ठरते ना तर मात्र त्याच धावा आपल्या टीमसाठी मात्र घातक ठरू शकतात. आणि मित्र म्हणजे पहिल्या ओव्हर्समध्ये 2 चौकार आले त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे चांगला कमबॅक केलं. कमबॅक केल्याच्या नंतर मात्र शेवटच्या बॉलवर देखील डबल बाईट मध्ये फलंदाजाला टाकलं होतं आणि एक शेवटच्या बॉलवर मात्र एक धाव आली आणि त्यानंतर जर बघितलं तर 16 धावा तब्बल स्कोर कार्डवर लागलेला आहे. तर एक बॉल मात्र शेष आहे. यस एक बॉल तुम्हाला टाकावं लागेल. चला थोडी घाई करा चौधरी पाडा संघ प्लीज विनंती असेल तर वारंवार सांगायला लावू नका कारण आपल्याकडे अवधी कमी आहे. तर 16 धावा लागलेला आहे. थोडस महागडा साबित ठरतं आपल्याला पाहायला मिळाला. किरण गोलंदाज चौधरी पाडा संघाच्या बाजूने आपण पाहायला मिळतो. या दरम्यान देखील जर आपण बघितलं तर एक्स्ट्रा बॉम्ब सेकंड डिलिव्हरी देखील आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी एंडेड झालाय. एक्स्ट्रा बॉम्ब सोडणारा बॉल जर आपण बघितला तर जवळपास नाकाला सुगंध देऊन जाणार बॉल परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सुपर बॉलची पैकी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल मात्र कुठेतरी थांबवलंय आणि त्या दरम्यान जर एका षटकाचा स्पेल मध्ये कम्प्लीट झाला 16 धावा अगदी लागलेला आहे. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणि चला लगेच त्या ठिकाणी दुर्बल क्षेत्राची आपल्याला लगेच त्या ठिकाणी पहिला माहिती आहे कारण प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्ही टीम मीटिंग करू नका. सर एकंदरीत अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. सुभाष रेवणे खानिवली संघाच्या अगेन्स्ट आमदार चषक 2022 आपण पाहतोय अंतिम समारोप घेण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. त्याच मात्र कुठेतरी थोडा बेलीच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. यापुढे नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल. सचिन 11 भिनारा आणि जनमन काटी संघ. तर लास्ट ऑफिसर शेवटचा कॉल असेल जय चौधरी पाडा या टीमला. प्लीज आपली 3 षटकं आहेत ती 15 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहे. लास्ट पुकार आपल्याला असेल आणि त्या 2 धावेने पॅनलाइज केलं जाईल कारण आपण वेळेपेक्षा जास्त अधिक खर्च आपण घेताय. तर 16 धावा लागलेला आहे. एका एंड आपण बघितला तर निश्चितच 16 धावा लागलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या एंड थोडासा कुठे महागडा साबित ठरलाय. गोलंदाज किरण त्यानंतर मात्र कैलास आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. ते दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावा जर येत आहेत तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये थांबेल. स्थितीमध्ये थांबायचं असेल तर चांगली गोलंदाजी मात्र तुम्हाला इथनं पुढे करावे लागेल. जर का इथं देखील अशाच प्रकारची बॅटिंग जर स्लॉट चालू राहिला तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये जिथं पुढे वाटचाल करण्याची तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवांश स्पोर्ट्स बामणी एका सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून मात्र पुढे कुठे वाटचाल करावी लागते. त्या दरम्यान जर आपण बघितलं तर चांगला प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा मिसफिल आपल्याला पाहायला मिळाला. एका धाब्याला त्या ठिकाणी पूर्ण केलं त्यानंतर मात्र दुसऱ्या धाब्याला देखील कन्वर्ट केलं. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि 2 धाबा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. तर जर बघितलं शॉट लॉंगऑफला अतिशय चांगल्या प्रकारे एक स्टॉप ड्राइव्ह हँड ड्राइव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि अगदी क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी थोडासा मिसफिल पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र दुसऱ्या धाब्याला देखील तेवढं चांगल्या प्रकारे कन्वर्ट केलं आणि त्या 2 धाब्याने स्कोर कार्डमध्ये हलवरपणे पुढे जाईल 18 या आकड्यावर. तर पहिल्या षटकामध्ये महागडा थोडेसे जास्त धावा इथे मात्र थोडेसे कंट्रोल करायच्या असताना तर तेवढेच चांगल्या प्रकारे एक चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. ॲक्युरेट फेकी ज्या दरम्यान पाहायला मिळाली कारण सातत्याने कंटिन्यू वारंवार इथे मात्र आम्ही सांगतोय की थोडस बेलीच्या बाबतीमध्ये कॉपरेट करा आणि हा चौधरी पाडा संघ देखील जास्त बेल मात्र खर्च करतोय.
संदर्भात देखील दुसऱ्या बॉलवर डॉट फेकी पाहायला मिळाली. स्पीड बॉल शांतपणे देखील ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. ऑनसाइडला फेक केला आहे मात्र तोपर्यंत त्याला क्षेत्ररक्षक दूरवरून पुढे येतोय आणि एक धाव मात्र जाईल. कमबॅक केलं मित्र म्हणेन गरज देखील होती. नमनाथ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक क्रमांक दुसरा मात्र मार्गी लावलं. पहिलाच बॉल जर आपण बघितला तर 2 धावा, त्यानंतर मात्र 0, त्यानंतर मात्र सिंगल धावा. अशा प्रकारे 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त आणि फक्त खर्च केलेला आहे आणि एकंदरीत 19 आकड्यावर मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 13च्या अव्वेजने धावा जमा करायचे असताना त्या दरम्यान देखील बॉल देखील करण्यासाठी चाललाय कावकड रिजन मध्ये आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. काही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर संपूर्ण आपल्याकडे असलेली भव्यता, आपल्याकडे असलेली गुणसंपन्नता आणि कुठेतरी एक कंट्रोल करायचा आहे. धावांना मात्र ब्रेक थ्रो स्टॉप लावायचा आहे. त्याच मात्र कुठेतरी एक परिपक्व आणि त्याच अनुषंगाने देखील एक तेवढं एक चांगली गोलंदाजीचा हा नजारा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एकंदरीत एका बाजूला जर आपण बघितलं तर 16 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर्समध्ये. दुसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ झाल्यानंतर धाव संख्येला पूर्णपणे थांबवण्याचा इरादा घेऊन मात्र उतरलाय. तर येणारा जो बॉल जो हाताळलाय ना तो मात्र नो बॉल दर्शवलाय आणि आज निश्चितच मित्र म्हणेन एकंदर चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना मात्र अशा प्रकारची गोलंदाजी आपल्या टीमला मात्र याची घातक ठरू शकते आणि फ्री बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आला. फ्री बॉल असेल, फ्री बॉलचा मात्र कुठेपर्यंत फायदा घेईल फलंदाज नितीन. ज्या वेळी देखील जर आपण बघितला तर इनसाइड एज कॅच देखील त्या ठिकाणी पकडले. मात्र बघा या ठिकाणी नो बॉल जर हाताळला नसता तर अगदी एक चांगल्या स्पॉटवर चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र बॉल फ्री आणि नो बॉल त्याच्या अगोदरचा बॉल हाताळला होता त्यावर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. कारण विकेट देखील जाणार नाही. फलंदाज देखील खेळपट्टीवर थांबेल. टॉप ऑर्डरची जोडी अजूनही मात्र खेळपट्टीवर आहे. त्यामध्ये धावा जर आपण बघितल्या तर 21 धावा लागलेल्या आहेत. निश्चितच एक चांगला कमबॅक मात्र आपल्याला पाहायला मिळालं. जवळपास एक शेवटचा बॉल अजून असेल त्या अर्थातच ज्या प्रकारे 13 धावांची जी गती जी सरासरी मात्र तुम्हाला राखायची होती ती राखताना मात्र थोडंसं अपयश आलंय. या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये मात्र यश आलं होतं. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये मनमोहक करणारी अशी गोलंदाजी टायटल मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फिनिश झाले ते दुसरं षटक आणि 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झाल्यानंतर धावा आपण बघितल्या तर स्कोर कार्डवर धावा लागलेला आहे फक्त आणि फक्त 22 धावा लागलेल्या आहेत आणि 39 धावांची गरज असताना अजून इथनं पुढे 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. तर 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे अजून इथनं पुढे. मात्र स्टॉप ऑर्डरची जोडी जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत एक खूप मोठी मदत असेल, जबाबदारी असेल या टॉप ऑर्डरच्या आघाडी जोडीवर. कारण प्लस पॉइंटर आहे. कारण 6 बॉल मध्ये 17 धावा. थोडंसं इक्वेशन जर आपण बघितलं तर हार्ड स्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि कठीण प्रसंगातून निघालेला मार्ग सुकर असतो आणि त्यासाठी मात्र कठीण या प्रसंगातून निघण्यासाठी मात्र तुम्हाला खडतर प्रवास तर करावा लागेल. येणारे सुरुवातीचे 2 जे बॉल आहेत ना ते मात्र इम्पॉर्टंट असणारे दोन्ही संघाच्या बाजूने. सुरुवातीच्या 2 बॉलवर जर एखादा मोठा फटका येतो, ग्लान्स होते तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करेल शिवांश एक्सपर्ट्स बामण्या हा संघ आणि थोडंसं प्रेशर देखील वाढेल आपल्याला पाहायला मिळेल. तो संघ समुद्री पाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. नंतर सेकंड इनिंग मध्ये बिफोर बॉलिंगचा प्लॅन मात्र अतिशय चांगल्या प्रकारे यूज केला, पदार्पण केलं आणि चांगल्या प्रकारे तर त्या ठिकाणी एक सुखरूपपणे चांगली गोलंदाजी मात्र म्हणताना आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात नमूना त्याला यश आलं आणि त्या ओव्हर्स मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या की ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यान देखील आपण बघितलं तर पुढे स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि कुठल्या प्रकारे चुकीने करता मात्र अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय फेल. सर एकंदरीत 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना मात्र पहिल्याच बॉलवर
विकेट गेल्यानंतर जो आत्मविश्वास जो तुमच्याकडे आहे ना तो मात्र कुठे थोडस कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र वाढलेला आहे. तो अर्थातच गोलंदाजाचा संपूर्ण फिल्डर्स क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांचं मात्र मनोबल 100% या ठिकाणी वाढलं असेल. तर 6 बॉलमध्ये 17 धावा एकिपेक्षा थोडंसं परिस्थितीला आपण बघितले तर कठीण कालात आणि कठीण ज्या सिच्युएशन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवांश स्पोर्ट्स बामणी संघ 16 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर्स मध्ये. दुसऱ्या ओव्हर्स मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवणं तेवढे गरजेचं होतं. पण अतिशय सगळी गोलंदाजी कंट्रोल नमनात हाताळली साकारली आणि चांगल्या स्थितीमध्ये मात्र जाऊन त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्या बेली देखील जर बघितलं तर स्लॉग तर केला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जस मौका भी दिया और छक्का भी दिया. जस सिक्सर. सर गरज देखील होती. पहिल्या दुसऱ्या बॉलवर जर षटकार येतोय ना तर मॅच मध्ये मात्र कमबॅक करेल आणि तीच स्थिती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना मात्र पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या बॉलवर देखील त्या ठिकाणी संधी आली होती विकेट गमावण्याची, विकेट घ्यायची आणि ती मात्र संधी गमावली. आणि तिथेच जर आपण बघितलं तर देखील विकेट देखील खेळपट्टीवर त्यानंतर मात्र 6 धावा देखील अर्जित केल्या, परिधान केलं, समोरच्या टीमला बहाली केल्या. पुढील बॉल देखील फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी पंबल झालं. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, फिक्की देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली. मात्र कनेक्शन त्या ठिकाणी अगदी चुकीचं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे 3 बॉल आणि अजूनही 9 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. काही होऊ शकते. जोपर्यंत क्रिकेटमध्ये एखादी गोष्ट जर कठीण असेल ना तर अशक्यप्राय असेल ना तर ती मी आत्ता करेन आणि ती सिद्ध करावी लागेल. कारण शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही या क्रिकेटच्या पटलावर तोपर्यंत काही सांगू शकत नाही. असा क्रिकेटचा खेळ मात्र एक अपचरता मात्र आपल्याला अनिश्चितीचा खेळ काम म्हटलं जातंय. तर एकंदरीत शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही घडू शकतोय. 3 बॉल अजून इक्वेशन जर आपण बघितलं तर 9 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. अजूनही काय घडेल दरम्यान देखील आपण जर बघितलं तर चांगला बॉल चांगला बॉल फेस केलाय. अगदी चांगल्या स्पॉटवर चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि एस डॉट सुरुवाती बॉल मात्र निघून गेल्यानंतर जो प्रेशर दबाव होता तो मात्र कुठे न झुगारता अजूनही मात्र अडचणीमध्ये जाताना पाहायला मिळाला. शिवांश स्पोर्ट्स बामणी हा संघ आपल्याला पाहायला मिळते. इथनं पुढे 2 बॉल मध्ये 9 धावांची इक्वेशन आपल्याला गरज आहे. कुठेतरी चौथा बॉल जो होता ना त्या बॉलवर मात्र कुठे सिंगल डबल धाव जरी आली असती ना तरी देखील मित्रमंडळी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला असता. मात्र 2 बॉल मध्ये 9 धावांचं इक्वेशन थोडीशी हार्ड सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळेल. अनसाइडला बॉल देखील खेळून काढला, अनसाइडला बॉल ट्रॅक केला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. एकदा मात्र कम्प्लीट केली, रॉंग थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. फिकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट केली. 2 धावेने तर थोडंसं अस्तित्व मात्र कायम ठेवेल. मात्र ज्या प्रकारे 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज असताना मात्र 5व्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर मात्र ज्या अशा पल्लवीत असतील ना त्या फक्त आणि फक्त शेवटच्या बॉलवर तुम्हाला षटकार पेश करावा. जरी षटकार येतोय ना तरी देखील एका बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना एका बॉल मध्ये 6 धावा जर येत आहेत तर निश्चितच मॅच इक्वल मध्ये टाय सुपर ओव्हरची मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. या शेवटच्या बॉल मध्ये मात्र गोलंदाज जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त कैलास इथे मात्र एक टाय मॅच करू शकतोय. तर फक्त आणि फक्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आपण बघतोय तुकार मध्ये मॅच पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर षटकार येतोय का, गोल्डन षटकार. या दरम्यान जर आपण बघितला तर निश्चितच लागतार केलाय आणि या वॉर्ड शॉट शेवटच्या बॉलवर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टाय मॅच एका बॉल मध्ये सर अविनाश दुमाडे आपणास विनंती असेल की आपण या आपण आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे.
सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तर या सुपर ओव्हर मात्र निश्चितच एक हाल लेखा जो का आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, म्हणजे कॉमेंट्री पॅनल मध्ये मात्र परिवर्तन केलं जाईल. एक शहापूरचा स्पीड व्हॉइस आपल्यामध्ये जोडला जातोय, अमर राऊत सर. थँक्यू सो मच किरण जाधव सर. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना बघतोय चौधरीपाडा विपक्ष बामणे संघ. आणि ज्या पद्धतीनं बामणे संघाच्या आकाशकडनं आपल्याला तो षटकार पाहायला मिळाला, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की हा 5वा प्रयत्न आहे. आणि आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये आकाश जेव्हा बॅटिंग करत होता त्यावेळेला 1 चेंडू 7 धावांची गरज होती आणि त्या 4 सामन्यांमध्ये आकाशनं त्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून दाखवलाय. आजचा 5वा सामना ठरला की जिथे 1 चेंडू 7 धावा गरज असताना एक षटकार आकाशच्या बॅटमधनं आपल्याला 5व्यांदा पाहायला मिळतोय. जेव्हा फलंदाज मॅच टाय झाली सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण सुपर ओव्हरचा थरार मात्र इथे अनुभवणार आहोत. आणि आजच्या दिवसातला दुसरा सुपर ओव्हरचा सामना असेल आणि संपूर्ण स्पर्धेमधला हा तिसरा सुपर ओव्हरचा सामना असेल. आमदार चषक सन 2022च्या रोमहर्षक लढतींचा थरार खरं तर आपण अनेक सामन्यांमधनं या स्पर्धेमध्ये अनुभवला. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल नितीन, नॉन स्ट्राईकला असेल आकाश, तर बॉलिंग मार्कवर चौधरीपाडा या संघाकडनं नवनाथ. सुपर ओव्हर 6 चेंडू महत्वाचे. पहिल्या 6 चेंडूंमध्ये म्हणजेच या सुपर ओव्हरमध्ये मात्र टार्गेट सेट करावं लागेल ते बामणे संघाच्या फलंदाजांना. नितीन ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडी करण्याचा प्रयत्न झाला परंतु ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस होते. पंच यावेळेला गोलंदाजाला दंडित करतील आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये बामणे संघाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या 1. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील. मित्रांनो, सुपर ओव्हरमध्ये एक्स्ट्रा बॉल करणं म्हणजे खऱ्या अर्थानं अजून आपल्या संघाला संकटात ढकलण्यासारखं आहे. यावेळेला फुललेनचा चेंडू होता, त्यावर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि लॉफ्ट करण्यात असताना मात्र बॅट स्विंग आपण बघत असू, बॅट स्पीड बघत असू तर चेंडू थोडासा आपल्याला कुठेतरी खेळाडू कक्ष जरा मॅच थांबवायची आहे. खेळाडू कक्ष बामणे संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच विराजमान झालेले असतील आणि दुसरी गोष्ट खेळाडू सगळे खुर्च्यांवर बसलेले असतील. यापुढे ज्यावेळेस माईक मधून आवाज येईल तो फक्त इतकाच येईल की बामणे संघाला पेनल्टी मिळाली. चला मॅचला सुरुवात होईल. आपल्याला बघतोय पहिला व्हाईट बॉल नंतर निर्धाव चेंडू टाकला गेलाय गोलंदाज नवनाथ कडनं. पुनरागमन करण्याच्या दिशेनं ही वाटचाल. या षटकातला दुसरा चेंडू. यावेळेला मात्र ट्रॅकर बॉल बेरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे हे सज्ज. चांगला अटेम्प्ट, चांगला प्रयत्न, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समर्पित स्वरूपात ज्या वेळेला तुम्ही संघाच्या विजयाच्या मार्गामध्ये किंवा यशाच्या मार्गामध्ये आपला मोलाचा वाटा बहाल करण्याच्या दिशेनं प्रयत्न करतो त्यावेळेस निश्चितपणानं संपूर्ण संघाचा आणि संघातील संपूर्ण सहकार्यांचं एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास उंचावल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. यावेळेला 2 धावा 2 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या 3. स्ट्राईकला पुन्हा एकदा नितीन. मोठा फटका येतोय की बघूया या चेंडूवर नवनाथ याच्या. यावेळेला पुन्हा चेंज ऑफ पेस. स्लो वन चेंडू थोडा संत गतीचा. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होईल. गोलंदाजाच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलं जात आहे आणि त्याचा परिपाक धावा मिळतील 4. चौकार. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खरं तर आपण बघितलं की नवनाथचं गोलंदाजी षटक हे सुंदर परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळणार नाही. या वेळेला मात्र लॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो मिड विकेटच्या रिजन मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. एकाच धावेवर समाधान. त्यानंतर चेंडू गॅदर करताना मात्र बॉलिंग एंडवर सुद्धा गोलंदाज
फंबल होताना दिसून येतोय आणि त्याचा परिपाक केवळ आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं बामणे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 8 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. निश्चितपणानं चांगली गोलंदाजी, परंतु ज्यावेळेस सुपर ओव्हर मध्ये तुम्ही खेळत असता त्यावेळेस निश्चित एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात असावी लागते, ती म्हणजे ज्यावेळेला सेकंड इनिंग मध्ये आपण उतरणार आहोत त्यावेळेला आपल्याला एक धाव एक्स्ट्रा करावी लागणार आहे आणि त्याचाच परिपाक की आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये मात्र टिचून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. या वेळेला गुडलँड स्पॉटवरचा चेंडू वन्स अगेन फर्स्ट स्लिप असेल, खराब दर्जाचं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. आपल्याला गोलंदाज नवनाथ मात्र प्रश्न विचारत असेल की मी करू तरी नेमकं काय करू. ज्या पद्धतीने हे 2 चौकार गेलेत त्या 2 चौकारांवर फलंदाजांना कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागली नाही, कारण त्यांना मदत करण्यासाठी जणू काही क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते चौधरीपाडा संघाचे आणि ते दोनही चौकार क्षेत्ररक्षकांच्या गल्लत क्षेत्ररक्षणामुळेच आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला लगावलेली जाते 1-12, एकावर 2, 12 धावा अजूनही या षटकातला आणि या पहिल्या डावातला सुपर ओव्हर मधल्या पहिल्या डावातला शेवटचा चेंडू असेल. नवनाथ याचं सुंदर षटक, परंतु 2 चौकार मात्र गचा क्षेत्ररक्षणाच्या बळावर त्याला प्राप्त झालेत. या वेळेला बॉल पाहायला मिळाला, त्यावर स्वीप करण्याचा प्रयत्न, षटक मात्र इथं संपलंय. लाजवाब गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून. मित्रांनो, म्हणतात ना की गोलंदाजाच्या प्रयोगशीलतेला एक यशस्वीतेची झालर जर तुम्हाला प्राप्त करून द्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागेल. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज, आणि ज्या वेळेला याच मॅच मध्ये 6 चेंडू 12 धावांचीच गरज होती, पण त्यावेळेला संघ वेगळा होता. बामणे संघ चेस करत होता, त्यांना 6 बॉल 12 धावांची गरज होती, 6 चेंडू 11 धावा त्यांनी वसूल केल्या. परंतु या वेळेला तीच जबाबदारी, तेच उलट चित्र, तोच पलटवार चौधरीपाडा संघावर असेल, कारण या वेळेला चौधरीपाडा संघाला गरज असेल 6 चेंडू आणि 12 धावांची. चला लगेचच बामणे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आणि चौधरीपाडा संघ आपली सलामीवीरांची जोडी देखील आपण मैदानात धाडायची आहे. चला चौधरीपाडा संघ आपले सलामीवीर लवकरात लवकर मैदानाच्या आत धाडायचे आहेत. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज चौधरीपाडा या संघाला. माफ करा, 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ती म्हणजेच चौधरीपाडा या संघाला. शिवाम स्पोर्ट्स बामणे आणि जयबजरंग स्पोर्ट्स चौधरीपाडा या उभय संघांच्या दरम्यान आपण हे एक बॅटल बघतोय, एक द्वंद्व बघतोय, लढत बघतोय, झुंज बघतोय, हा सामना बघतोय. या अगोदरच्या याच दोन्ही संघांच्या डावामध्ये आपण सुपर ओव्हर पाहायला मिळाली, म्हणजेच टाय होताना पाहायला मिळाला आणि टाय झाल्यामुळेच या सुपर ओव्हरच्या दिशेनं आपण वाटचाल केली. वाटचाल करताना पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली ती शिवाम स्पोर्ट्स बामणे संघानं. 12 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आता मात्र विजयासाठी आव्हान असेल जे बजरंग स्पोर्ट्स चौधरीपाडा या संघाच्या समोर. 6 चेंडू आणि 13 धावा. चौधरीपाडा या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत दिसून येतील ते म्हणजेच फलंदाज भरत आणि किरण. भरत गोफणे आणि किरण चौधरी ही 2 नावं. 6 चेंडू 13 धावांचं लक्ष निश्चितपणानं कठीणच असेल, कारण सुपर ओव्हर आहे, आपल्याला टार्गेट चेस करायचं आहे आणि ज्या वेळेलाच आपण पाठलाग करत असतो त्यावेळेला निश्चितपणानं एक नैसर्गिक मानसिक दबाव आपल्यावर झेपावलेला, आपल्यावर स्वार झालेला दिसून येतो.